हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आपण घेतोय, तर नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमध्ये आपला जो सेकंड चॅप्टर आहे, तर तो आपला मित्रांनो चॅप्टर चालू आहे, ज्यामध्ये आपण व्हेरियस ऑर्गन सिस्टम आणि त्या ऑर्गन सिस्टमचे रिलेटेड काय काय युनिक फीचर्स आहेत, तर ते आपण मित्रांनो डिस्कस करतोय. तर आपला क्लास नंबर मित्रांनो सेकंडमध्ये चॅप्टर नंबर आपला सेकंड चालू आहे आणि ऑलरेडी आपण याचे 2 पार्ट मित्रांनो डिस्कस करून झाले. त्याचे लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो भेटणार आहे. जर कोणी बघितलं नसेल, तर पहिले ते 2 लेक्चर्स करा आणि मग नंतर तुम्ही हे लेक्चर मित्रांनो करू शकता. तर व्हेरियस ऑर्गन अँड देअर युनिक फीचर आपण नर्वस सिस्टम बद्दलचा स्टडी केलेला आहे आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आपण सेकंड जे लेक्चर होतं, तर त्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम याचा आपण स्टडी केला आणि आज आपलं मित्रांनो हे थर्ड लेक्चर असणार आहे. थर्ड लेक्चरमध्ये आय थिंक आपला थर्ड पार्ट पण झालाय. आज आपला मित्रांनो फोर्थ पार्ट आहे. ओके. आपण याच्यावर 3 पार्ट ऑलरेडी कंडक्ट केलेत. आज आपला जो चौथा पार्ट आहे, तर चौथ्या पार्टमध्ये आपण हे स्केलेटल सिस्टम जे आहे, तर स्केलेटल सिस्टमबद्दल आपण डिस्कस करू. आज आपल्याला हा चॅप्टर मित्रांनो कंप्लीटच करायचा आहे, कारण की ऑलरेडी 2-3 पार्ट याच्यावर करून झालेत. खूप लेट होत चाललंय. ओके. तर आज आपण सेकंड जो पार्ट आहे, तर हा कंप्लीट करू. याचे एमसीक्यू तुम्हाला मित्रांनो आपल्या YouTubeवर लवकरच बघायला भेटतील. पहिले आपण थेरी कंप्लीट करून घेऊ. नंतर आपण याच्या एमसीक्यूकडे पण मित्रांनो जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करावं लागणार आहे. कारण की डेमो क्लासेस भरपूर आता आपण YouTubeवर टाकतोय. त्यानंतरचे सर्व क्लासेस असतात. तर ते सर्व तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला भेटतील आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, त्यांनी इथे नंबर दिलाय बघा 9284062215. तुम्ही मला याच्यावर कॉन्टॅक्ट करा. त्यासोबत आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि तिथून आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोल करून घ्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेससाठी. जास्त फीस पण नाहीये, फक्त ₹499 मित्रांनो फीस ठेवलेली आहे आणि त्यासोबत आपण नर्सिंगचे जे आहेत टेस्ट सीरीज, तर ते आपण टेस्ट सीरीज पण स्टार्ट केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण मित्रांनो भेटणार आहे आणि जे विद्यार्थी दोन्ही पण बॅचमध्ये आपले एनरोल असतील, तर त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्व स्टडी मटेरियल मित्रांनो देण्याचं ठरवलंय. ओके. तर तुम्ही दोन्ही पण बॅचमध्ये जॉइन करा मित्रांनो. त्यासाठी पहिले आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि डायरेक्टली Google फॉर्म भरून पण तुम्ही दोन्ही पण बॅचमध्ये एनरोलमेंट करू शकता. ओके. तर आजचा जो मेन आपला इम्पोर्टंट टॉपिक आहे, तर तो आपण स्केलेटल सिस्टम बघणार आहे. स्केलेटल सिस्टमवर काही इम्पोर्टंट क्वेश्चन्स जे आहेत, तर ते तुमच्या नर्सिंग सीईटीमध्ये मित्रांनो विचारले जाऊ शकतात. तर बघू आपण याच्यामध्ये हा जो सर्वात लाँगेस्ट बोन आहे, त्याला आपण फिमर म्हणतो. याला आपण मांडीचं हाड मराठीमध्ये असं म्हणतो बघा. हे जे बोन आहे, याला आपण काय म्हणतोय? फिमरला आपण आपल्या बॉडीचा सर्वात लाँगेस्ट बोन म्हणतो आणि याच्यावर तुम्हाला 1 मार्कासाठी एमसीक्यू विचारला जातो. त्यानंतर स्कलचा एक फंक्शन विचारलं जातं, ज्यामध्ये तुमचं जे ब्रेन आहे, ओके, जे तुम्ही स्टडीमध्ये सध्या वापरत असाल सगळेजण, तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे? तर ते आपल्या स्कलचं आहे. त्यानंतर व्हर्टेब्रा जे आहेत, व्हर्टेब्राला आपण बोन्स ऑफ द स्पाइन म्हणतो. आपलं जे पूर्ण स्पायनल कॉर्ड आहे, ओके, तर स्पायनल कॉर्ड आपल्या या व्हर्टेब्रल कॉलममध्ये प्रेझेंट असते. हे पण इम्पोर्टंट गोष्ट आहे. आपण स्पायनल कॉर्ड काय आहे, हे पण आपण बघितलंय. त्यानंतर आपण जनरल टर्मिनॉलॉजीमध्ये स्पाइनच्या स्टडीला काय म्हणतात, त्यानंतर स्पायनल कॉर्डच्या स्टडीला काय म्हणतात, दोन्ही पण आपण मित्रांनो डिस्कस केले. ज्या विद्यार्थ्यांच्या ध्यानात असेल स्पाइनच्या स्टडीला काय म्हणतात आणि स्पायनल कॉर्डच्या स्टडीला आपण सायंटिफिकली काय म्हणतो, तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो सांगा. तुमची कमेंट आपण पिन करून ठेवू सगळ्यात वरती. त्यानंतर पेल्विसचं फंक्शन बघा मित्रांनो, सपोर्ट द ट्रंक. ओके. आपलं जे पोट आहे, तर पोटाला सपोर्ट देण्याचं काम. हे आपले 2 जे कपासारखे जे बोन दिसतात, त्याला आपण काय म्हणतो? पेल्विक बोन किंवा याला पेल्विस असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर कार्टिलेज आणि लिगामेंट ह्या ज्या 2 टर्म्स आहेत, तर या तुम्हाला इथं मित्रांनो इम्पोर्टंट ध्यानात ठेवायचे आहेत. कार्टिलेज, लिगामेंट आणि टेंडन पण तुम्ही ध्यानात ठेवा. टेंडन ह्या नोट्समध्ये नाहीये. तुम्ही रनिंग नोट्स लिहित असाल आय होप, तर तुम्ही त्याच्यामध्ये हे लिहून घ्या. ओके. कार्टिलेज म्हणजे काय? फ्लेक्सिबल कनेक्टिव्ह टिश्यू. ओके. 2 जे बोन्स आहेत, ज्यावेळेस बोन जॉइंट फॉर्म करतो, तर त्या जॉइंटवर इथे कार्टिलेज प्रेझेंट असतं आणि या कार्टिलेजमुळे काय होतं, की बोनचं जे फ्रिक्शन आहे, तर ते फ्रिक्शन होत नाही. त्यानंतर लिगामेंट म्हणजे काय असतं? ज्यावेळेस जॉइंट फॉर्म होतो, तर हे जे 2 बोन्स आहेत, ह्या 2 बोन्सला जे एकमेकांसोबत कनेक्ट करणारे जे स्ट्रक्चर असतं स्पेशल, त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो. आणि टेंडन म्हणजे काय असतं? टेंडन म्हणजे जिथं बोन आणि मसल एकमेकांना अटॅच असतात, त्याला आपण काय म्हणतो? टेंडन. तर हे आपण जे क्वेश्चन्स आहेत लिगामेंटवर, टेंडनवर, हे आपण ऑलरेडी आपल्या एमसीक्यू सीरीजमध्ये प्रिव्हियस इयरच्या आपण त्याच्यामध्ये कंडक्ट केलं होतं मित्रांनो. अगेन आपण परत सर्व एमसीक्यूची प्रॅक्टिस मित्रांनो तुमची करून घेणार आहे. तर स्केलेटल सिस्टमवर ह्या काही इम्पोर्टंट गोष्टी आहेत. त्यानंतर आपण इन डेप्थमध्ये स्केलेटल सिस्टम पूर्ण बघणार आहे. बोन्स वगैरे किती असतात? 206 बोन असतात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर ज्या नेक्स्ट इम्पोर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, तर त्यामध्ये आपण खालचा जो पार्ट आहे मस्क्युलर सिस्टम, तर आपण मस्क्युलर सिस्टम मित्रांनो याच्यामध्ये स्टडी करू. आता आपण स्केलेटल सिस्टम बघितला. स्केलेटल सिस्टममधले जे 206 बोन्स आहेत, तर ते तुम्हाला याच्यामध्ये ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे आता आपली मस्क्युलर सिस्टम आहे. ओके. तर जस्ट 1 मिनिट फ्रेंड्स. ओके. जी आपली मस्क्युलर सिस्टम आहे, तर मस्क्युलर सिस्टममध्ये आपल्या 3 टाइपच्या मसल्स असतात. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. आता 3 टाइपच्या मसल कोणत्या आहे बघा. फर्स्ट वन जे आहे, तर ते आहे कार्डियाक मसल, त्यानंतर आहे स्केलेटल मसल आणि त्यानंतर आहे स्मूथ मसल. तर या 3 टाइपच्या मसल असतात. आता हार्टमध्ये जी मसल प्रेझेंट असते, जिला आपण म्हणतो कार्डियाक
मसल. त्यानंतर स्केलेटल मसल म्हणजे जे आपले सर्व बॉडीचे जे ओव्हरऑल जे मसल्स आहेत, जे आपल्या हाडांसोबत कनेक्ट असतात, त्याला आपण काय म्हणतो स्केलेटल मसल, जे आपल्या लोकोमोशनमध्ये मेनली हेल्प करतात. आणि स्मूथ मसल हे आपल्या जे-आय-टी ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतात. ओके. तर याचं तुम्हाला फंक्शनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की आपलं जे जे-आय-टी ट्रॅक आहे किंवा स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, यामध्ये कोणत्या मसल्स आहेत? तर त्या आहेत आपल्या स्मूथ मसल. त्यानंतर स्केलेटल मसल फॉर एक्झाम्पल बायसेप मसल आहे, ट्रायसेप मसल आहे, हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत. याच्यामध्ये कोणत्या मसल्स आहेत? त्या आहेत आपले स्केलेटल मसल. इथं पूर्ण डायग्राम पण दाखवलेत बघा. आणि कार्डियाक मसल जे आपल्या हृदयाच्या मसल्स आहेत. ओके. जो आपके दिल की मसल्स आहे, त्या दिल के मसल्सला आपण काय म्हणतो मित्रांनो? कार्डियाक मसल्स असं आपण त्याला म्हणत असतो. ओके. आता याच्यावर सेकंड टाइपचा क्वेश्चन याच्यामध्ये व्हॉलंटरी कोण आणि इनव्हॉलंटरी कोण याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आता व्हॉलंटरी म्हणजे काय? व्हॉलंटरी म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याला आपण म्हणतो व्हॉलंटरी आणि जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही फॉर एक्झाम्पल आपला हार्ट. आपलं हार्ट काय आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ते कायम दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये असतं. ओके. तर आपलं हार्ट पण अशी एक गोष्ट आहे जी आपल्या कंट्रोलमध्ये नाही. तर ते पण इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. त्यानंतर स्मूथ मसल्स आहेत, पोटाच्या मसल्स त्या पण आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. फक्त हात हलवायचा, पाय हलवायचा, चालायचं की बसून राहायचं या सर्व गोष्टी मित्रांनो स्केलेटल मसल करतात आणि स्केलेटल मसल या आपल्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेवणापर्यंत, तोंडापर्यंत हात नेऊ शकता. नाहीतर तुमचा हात खाली पण तुम्ही ठेवू शकता. वाटलं तर मूठ करू शकता, एखाद्याला असंच हाणू पण शकता. ओके. तर आपले जे स्केलेटल मसल आहेत, ते व्हॉलंटरी आहेत, ते आपल्या मनावर काम करतात आणि बाकीच्या कार्डियाक मसल आणि स्मूथ मसल जे आहेत, तुम्ही जर हार्टला जर म्हणले, की 10 मिनिटं तू धक-धक करू नको, 10 मिनिटं बीट्स प्रोड्यूस करू नको, असं हार्ट तुमचं ऐकणार नाही. ओके. त्यानंतर ह्याच गोष्टी इकडं सगळं टाकल्यात बघा. स्केलेटल मसलमध्ये व्हॉलंटरी मसल असतात, त्यानंतर स्मूथ मसल इनव्हॉलंटरी असतात, त्यानंतर कार्डियाक मसल आपण हार्टच्या मसल म्हणतो, जे आपण इनव्हॉलंटरी असतात. त्यानंतर याच्यामध्ये एक ऑटोमॅटिसिटी नावाची एक स्पेशल प्रॉपर्टी असते, ती आपल्या कार्डियाक मसलमध्ये प्रेझेंट असते आणि टेंडन आहेत, कनेक्ट टू मसल टू द बोन हे आपण ऑलरेडी वरती डिस्कस केलंय, की एक बोन आणि एक मसल इथं ह्या डायग्राममध्ये दाखवलंय बघा. हा जो छोटासा व्हाईट बार दिसतोय ना, याला आपण टेंडन म्हणतो. इकडं हा एक बोन आहे आणि इकडे एक मसल आहे. ओके. तर मसल आणि बोनला कनेक्ट करण्याचं काम जे पार्ट करतो त्याला आपण मित्रांनो म्हणतो टेंडन. ओके. तर हे काही इम्पोर्टंट टॉपिक्स आहे याच्यावर आपण एमसीक्यू कंडक्ट करणार आहे. थेअरीवर तुम्ही पहिले ध्यान द्या. थेअरी जर कंप्लीट असेल तुमची तर तुम्हाला एमसीक्यू क्लास एकदम मित्रांनो सोपा वाटेल. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पोर्टंट सिस्टम आहे एंडोक्राईन सिस्टम. एंडोक्राईन सिस्टममध्ये पिट्युटरी ग्लँड इम्पोर्टंट आहे बघा. आता पिट्युटरी ग्लँड जे आहे तर तिला आपण मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी असं म्हणतो. त्यानंतर पिट्युटरी ग्लँडचे 2 लोब्स असतात, अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. ओके. तसं एक इंटरमिडिएट लोब पण असतो, पण तो आपण कन्सिडर करत नाही. ओके. अँटेरियर लोबचे हार्मोन्स आणि पोस्टेरियर लोबचे हार्मोन जे आहेत तर ते तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायचे. मेनली तुम्हाला पोस्टेरियर लोबचे 2 हार्मोन ध्यानात राहिले पाहिजेत. फर्स्ट आहे तुमचं ऑक्सिटोसिन आणि सेकंड आहे व्हॅसोप्रेसिन. त्यालाच आपण अँटी डायरेटिक हार्मोन असं पण म्हणतो. जर कोणी बाकीचं नीटचा वगैरे स्टडी जर करत असेल तर त्या विद्यार्थ्यांचे हे सर्व हार्मोन्स वगैरे पाठच असतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे थायरॉइड ग्लँड. पिट्युटरी ग्लँडवर फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी. त्यानंतर पोस्टेरियर पार्ट, अँटेरियर पार्ट आणि पोस्टेरियर पार्टचे हार्मोन. तुम्हाला एमसीक्यू हा मेनली फोकस करून पोस्टेरियर पार्टवरच विचारला जातो. अँटेरियर पार्टचे कॉमन हार्मोन्स आहेत, ग्रोथ हार्मोन आहे, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन वगैरे आहे. ते काय तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाणार नाही. ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन. ओके. त्यानंतर थायरॉइड ग्लँड आहे. थायरॉइड ग्लँड जी आहे ती आपल्या नेक रिजनमध्ये इथे प्रेझेंट असते. इथे डायग्राम दाखवली बघा. ह्या माणसाने असं मान वर केलेली आहे. या पोझिशनला स्निफिंग पोझिशन म्हणतात. ही जी मान अशी वर केलेली आहे, या पोझिशनला स्निफिंग पोझिशन म्हणतात. ज्यावेळेस तुमचं नर्सिंगमध्ये ॲडमिशन होईल तर तुम्हाला समजेल, तुमच्या कॉलेजमध्ये शिकवतील तुम्हाला स्निफिंग पोझिशन काय असते. ओके. ज्यावेळेस एखाद्या पेशंटला इंट्युबेट करायचं असतं त्यावेळेस ही स्निफिंग पोझिशन आपण वापरतो. त्यानंतर कोणाचं एअरवे ओपन करायचं असेल तर ही पोझिशन वापरली जाते. ओके. जस्ट एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी मी शेअर करतोय. तर थायरॉइड ग्लँड फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. थायरॉइड ग्लँडचा शेप तुम्हाला विचारला जातो. बटरफ्लाय शेपची ग्लँड म्हणजे कोणती? तर बटरफ्लाय शेपची फुलपाखरासारखी ग्लँड आपल्या नेक रिजनमध्ये प्रेझेंट असते. तिला आपण म्हणतो थायरॉइड ग्लँड. ओके. याचे 3 पार्ट असतात, 2 लोब्स असतात आणि एक मधला इस्थमस असतो. ओके. हे जे साईडचे आपलं जे फुलपाखरू असतं, फुलपाखराचं जे मधली जी बॉडी आहे त्याला आपण म्हणायचं इस्थमस आणि जे 2 त्याच्या जे पंख आहेत तर त्या पंखांना काय म्हणायचं? त्याला आपण म्हणायचं लोब्स. ज्या पद्धतीने इथे दाखवले बघा. इकडचा हा एक लोब आहे आणि इकडचा हा एक लोब आहे. मी जरा जास्त डायग्राम काढतो मित्रांनो, त्याच्यामुळे त्याला हसू नका. आणि मधला हा जो चौकोन आहे तर ह्या चौकोनला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार इस्थमस. ओके. तर इस्थमस, लेफ्ट लोब आणि राइट लोब एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचे आणि बॉडीचे जे सर्व मेटाबॉलिझम आहे तर ते मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्यामध्ये आपली थायरॉइड ग्लँड आपल्याला हेल्प करत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे आता ॲड्रिनल ग्लँड्स. ॲड म्हणजे वरती, रिनल म्हणजे किडनी. किडनीच्या वरची जी ग्लँड आहे त्याला आपण म्हणतो ॲड्रिनल ग्लँड. हे आपण ऑलरेडी जनरल इन्फॉर्मेशनमध्ये आपण जे टर्मिनॉलॉजीचा पार्ट डिस्कस केला त्यामध्ये आपण हे बघितलं होतं. त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोनचं सिक्रेशन, कॉर्टिसोलचं सिक्रेशन, त्यानंतर मिनरलोकॉर्टिकॉइड्स हे सर्व सिक्रेशन होत असतं ॲड्रिनल ग्लँडमध्ये. याचं फक्त तुम्हाला पोझिशन विचारली जाते. ओके. तर अशा पद्धतीची आपली किडनी असते.
किडनीचा शेप कोणता असतो? बीन शेपचा आणि त्याच्यावर अशी एक त्रिकोणी शेपची ग्लँड प्रेझेंट असते. ह्या ग्लँडला आपण काय म्हणतो? ॲड्रिनल ग्लँड. किडनीच्या वरती प्रेझेंट असणारी ग्लँड दॅट इज द ॲड्रिनल ग्लँड. त्यानंतर एक आहे इन्सुलिनचं पण याच्यामध्ये विचारलं जातं. इन्सुलिन जे आहे तर ते आपल्या जे शेपचा ऑर्गन असतो त्याला आपण काय म्हणतो? पॅनक्रियाज. ओके, असा पॅनक्रियाज आपल्या स्टमकच्या खाली प्रेझेंट असतो. हा इथं मध्ये थोडा बेंड झाला, बेंड नसतो ॲक्च्युअली. इथं मध्ये पॅनक्रियाटिक डक्ट असते, इकडे एक ॲक्सेसरी पॅनक्रियाटिक डक्ट असते आणि पॅनक्रियाजमधून आपले लायपेज वगैरेचं सर्व सिक्रेशन होत असतं. ओके, अमायलेज वगैरे सिक्रेट होतं आणि त्यासोबत इन्सुलिन पण सिक्रेट होत असतं. इन्सुलिनचं काम काय असतं? की आपलं जे बॉडीचं ग्लुकोज मेटाबॉलिझम आहे तर ते ग्लुकोज मेटाबॉलिझम करण्यामध्ये आपल्याला इन्सुलिन हेल्प करतं. इन्सुलिन जर कमी झालं तर त्या पेशंटला होणार डायबिटीज मेलाइटस. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, याच्यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटला कोणता डिसीज होणार? तर त्याचा आन्सर काय येणार तुमचं मित्रांनो? डायबिटीज मेलाइटस. त्यानंतर इन्सुलिनच्या ॲज ऑपोझिट असतो ग्लुकॅगॉन, तो पण आपल्या पॅनक्रियाजमधूनच मित्रांनो सिक्रेट होत असतो. ओके, इन्सुलिनचं काम काय आहे? तर इन्सुलिन आपले बीटा लॅंगर्हन सेलपासून सिक्रेट होतात. हे पण तुम्ही याच्यामध्ये लिहून घ्या. ओके, आणि त्यानंतर आहे ग्लुकॅगॉन. जसं इन्सुलिन ग्लुकोज लेवल कमी करतात, ग्लुकॅगॉन काय करतं? ब्लडच्या आपलं ग्लुकोजच्या लेवलला मित्रांनो वाढवतं. आणि त्यानंतरची नेक्स्ट सिस्टम आहे इंटिग्युमेंटरी सिस्टम, ज्यामध्ये आपण स्किनच्या लेयर्स बघतो. स्किनच्या मित्रांनो 2 लेयर असतात, एक असतं इपिडर्मिस आणि एक असतं डर्मिस. काही ठिकाणी तुम्हाला 3 लेयर 4 लेयर सांगतील, बट असं नाहीये. जे विद्यार्थी नॉर्सेटचे प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांना विचारा, स्किनचे फक्त 2च लेयर असतात. ओके, तर एक आहे इपिडर्मिस आणि एक आहे डर्मिस. त्यानंतर इपिडर्मिस म्हणजे वरची लेयर, त्यानंतर डर्मिसच्या असतात सब लेयर, त्याच्यामध्ये 5 लेयर असतात आणि त्यानंतर हायपोडर्मिस. हे बघा इकडे इपिडर्मिस, त्यानंतर डर्मिस. या डर्मिसच्या सब लेयर असतात अशा 5 लेयर असतात. त्यामध्ये स्टार्टम, ग्रॅन्युलोसम, स्टार्टम, कॉर्नेटम अशा भरपूर लेयर्स असतात डर्मिसच्या. त्या तुम्हाला आता करण्याची गरज नाही. त्यानंतर सबक्युटेनियस टिश्यू आहे, यालाच आपण हायपोडर्मिस असं पण म्हणतो. ओके, सबक्युटेनियस टिश्यूमध्ये सर्व आपले फॅट वगैरे प्रेझेंट असते, त्याला आपण हायपोडर्मिस असं पण म्हणतो. म्हणून काही काही बुकमध्ये तुम्हाला 3 लेयर दिलेले असतात, इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. बट ॲक्च्युअली हायपोडर्मिस हेच तुमचं सबक्युटेनियस टिश्यू येतात. ओके, आता याच्यावर काय काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आउटर लेयर तुम्हाला विचारली तर त्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? इपिडर्मिस लिहिणार. आपले जे रिंकल्स आहेत, ओके, आपल्या स्किनवर जे रिंकल्स असतात तर ते फॉर्म करण्यामध्ये तुम्हाला इपिडर्मिस हेल्प करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सबेशियस ग्लँड. सबेशियस ग्लँड याच्यामध्ये प्रेझेंट असतात डर्मिसमध्ये. तर त्याचं काम काय असतं? तर ते आपल्या ऑइल आणि सिबमला सिक्रेट करण्याचं काम करत असतं आणि ह्या जर ग्लँड जर ब्लॉक झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं? पिंपल तयार होतो. तर असे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा जो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर होता, ज्यामध्ये आपण व्हेरियस ऑर्गन्स आणि त्या ऑर्गनवर कोणत्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपण डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आता आपण पर्टिक्युलर सिस्टमचा पण स्टडी करणार आहे. कार्डिओलॉजी सिस्टमचा स्टडी करू, GITचा सिस्टमचा स्टडी करू, ज्यामध्ये आपण इंटेस्टाईन काय असतात, इंटेस्टाईनचे पार्ट बघणार, त्याचे लेयर्स वगैरे बघणार. इन डिटेल स्टडी आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडबद्दल मित्रांनो करणार आहे. जनरल तुमची जी अॅनाटॉमी आहे ना, बेसिक 50% अॅनाटॉमी तुमच्या आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासमध्येच मित्रांनो क्लिअर होऊन जाणार आहे. एवढं तर नक्कीच आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो आणि कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा आणि आपला WhatsApp ग्रुपला मित्रांनो जॉइन करा. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचे आहे त्यांनी मला मेसेज करा. त्यानंतर आपली जी टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज पण चालू झालेल्या आहेत. तुम्हाला 20 टेस्ट त्यामध्ये भेटणार आहे. 2000 क्वेश्चनची मित्रांनो प्रॅक्टिस होणार आहे तुमची. ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. थँक्यू.